गोंदियातल्या देवरीमध्ये सध्या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम सुरू आहे। मंगेझरी ते राष्ट्रीय महामार्ग 6 पर्यंतच्या या रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजे 4 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मात्र कंत्राटदाराकडून अतिशय निकृष्ट पद्धतीने हे काम होत असल्याचं दिसून आल्यानंतर गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी हे काम बंद पाडलंय। जुन्या रस्त्याचं डांबरीकरण उखडून त्याचाच रस्ता बनवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। नागपूरची महत्त्वाची ओळख असलेल्या दीक्षाभूमीचा स्टॅम्प काढायला अखेर पोस्टाने मंजुरी दिली। हा स्टॅम्प 5 रुपयांचा राहणार असून एकदाच काढला जाणार आहे। मात्र त्यासाठी मागणी करणाऱ्या संघटनेनं 1 लाख स्टॅम्प विकत घ्यायची हमी देणं गरजेचं आहे। स्टॅम्पची मागणी करणाऱ्या भूषण दडवे यांना हे 5 लाखांचं स्टॅम्प घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, त्यामुळे हे स्टॅम्प निघणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। दरम्यान 5 रुपयांच्या स्टॅम्पसाठी काही सूट मिळेल का, असाही दडवेंचा प्रयत्न सुरू आहे। गोंदियातील आमगावमध्ये होळीनिमित्तानं माहेरी आलेल्या एका शिक्षिकेनं आपल्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। नूतन वालदे असे या महिलेचं नाव असून त्या 38 वर्षांच्या होत्या। नूतन या पेशानं शिक्षिका होत्या। रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना त्यांनी आपल्या 6 वर्षीय मुलासोबत विहिरीत उडी मारली। त्यांच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समजलेलं नसलं तरी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। नागपुरात काल एका दिवसात अवघ्या 1.5 तासात लुटमारीच्या 5 घटना घडल्या। लोकांची दिशाभूल करून या चोरट्यांनी लोकांच्या बॅग्स आणि इतर मौल्यवान वस्तू पळवून नेल्यात। नागपुरातील वर्धा रोड, धंतोली, सीताबर्डी आणि रामदासपेठ या भागांमध्ये चोरट्यांच्या टोळीनं धुमाकूळ घातला। या 1.5 तासाच्या चोरीत चोरट्यांनी बॅग, लॅपटॉप, सोनं तर इतर काही ठिकाणी पैसे चोरी केले। अमरावती शहरातील गाड्या चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं। यात 5 जण सहभागी होते। गाड्या चोरून त्यांचे पाठ वेगळे करून विकले जायचे। आतापर्यंत त्यांनी अशा 23 गाड्या चोरून त्यांचे पाठ विकल्याचं समोर येत आहे। एकेकाळी महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत असणाऱ्या जळगावच्या सुनील पाटीलला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। 2006 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुनीलनं चांगली कामगिरी केली होती, पण याच कालावधीत कैलास नवघरे अट्टल चोराशी त्याची मैत्री झाली। त्याला चोरी करण्यात सुनील मदत करू लागला। सुनील पाटील याच्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। मनमाडमधील सटाणा नगर परिषदेने करवसुलीची धडक मोहीम सुरू केली। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता दगडे यांनी ही मोहीम सुरू केली। पोलिसांना सोबत घेऊन शहरातील पतसंस्था, बर्फाचे कारखाने, गोडाऊन्स, शॉपिंग सेंटर त्यांनी सील केलेत। ज्यांची थकबाकी आहे अशांची नावं देखील चौकात लावण्यात आली आहेत। अकोल्यात काल अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, तर पातूर आणि बार्शी टाकळी या भागातही गारपीट झाली। या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी आणि मजूर वर्गाला बसला। या पावसामुळे बार्शी टाकळीमधील लोहगडमध्ये शेतात गेलेले 4 मजूर अडकले होते। आडुशासाठी त्यांनी शेतातील टीनचा आधार घेतला, मात्र वादळी वाऱ्यामुळे हे टीन कोसळलं आणि यातही 4 मजूर जखमी झाले। लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये काल पावसानं गाऱ्यांसह हजेरी लावली। काल एका दिवसात लातूरमध्ये 45 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। या पावसात लातूरमधील ढाकणीमध्ये शुभम सुरवसे या 19 वर्षीय मुलाचा वीज पडून मृत्यू झाला, तर 7 जनावरही दगावली। अचानक आलेल्या पावसामुळे लातूरमधील भाजीपाल्यासह हरभरा, ज्वारी, द्राक्ष, आंबा यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। लातूर महानगरपालिकेच्या मतदार यादीतून 1,500 ते 2,000 मतदारांची नावं गायब झाल्यानं राष्ट्रवादीचे नगरसेवक विनोद रणसुभे यांनी मनपात रात्रभर ठिय्या आंदोलन केलं। विनोद रणसुभे यांच्या नव्यानं निर्माण झालेल्या प्रभागात क्रमांक 3 मधील यादीत घोळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रणसुभे यांनी हा सर्व प्रकार पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून त्यांना निवेदनही दिलं आहे। अपहरण, लूट अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली नागपूरच्या 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं। सहाय्यक फौजदार शशी शेंडे, पोलीस शिपाई मंगेश डांगे आणि अमोल नागरे अशा तिघांची नावं आहेत। नागपूर ग्रामीण पोलिसात असलेल्या या तिघांनी 8 मार्च रोजी खापा परिसरात एका कार चालकाला पकडलं। कारमधल्या दोघांकडे 28 लाखांच्या 1000 आणि 500च्या जुन्या नोटा सापडल्या, पण त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्यांचे 14 लाख लुटले आणि त्यांना सोडून दिलं। वरिष्ठांच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं।